नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि घेऊन आले तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग। असं श्रीकृष्णांचा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि श्रीकृष्ण उधळत आहेत गुलाल तुमच्या यशाचा। तर असं कोणतं यश आहे ज्याची वाट तुमच्यापेक्षा जास्त श्रीकृष्ण बघत होते आणि खूप छान असा मेसेज कनेक्ट झालाय। तर थँक्यू सो मच कृष्णा। आणि श्रीकृष्णांचा मेसेज आहे तुमच्यासाठी, त्यांना आनंद होतोय तुमच्या यशाचा आणि ते गुलाल उधळत आहेत ह्या यशाचा, ह्या उत्साहाचा आणि या तुमचं जे सुख आहे त्याचा। कारण त्याचा हात तुम्ही सोडलेला नाही आहे, कारण त्यांचा हात, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढे चाललेले आहात। तर त्याच्यासाठीच हे श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात एक गुलाल, यशाचा जो गुलाल आहे तो उधळत येत आहेत। तर बघूया आपण कुठलं असं यश आहे। नक्कीच चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट करायला विसरायचं नाही आहे। कमेंट पहिला करा, कारण तुमच्या कमेंटमधून मला खूप छान असा अजून उत्साह येतोय। तर नक्कीच श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात उधळत आहेत गुलाल तुमच्या यशाचा। श्रीकृष्ण उधळत आहेत गुलाल तुमच्या यशाचा। तर बघूया काय आहे हे आणि सेलिब्रेशन। थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू। हे बघा थँक्यू कृष्णा। तर श्रीकृष्ण उधळत आहेत गुलाल तुमच्या यशाचा। हे बघा, तुम्ही सेलिब्रेट करताय, तुमचं यश सेलिब्रेट करताय आणि हे तुमचं यश तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल बरोबर सेलिब्रेट करत असाल, तुमच्या फॅमिली बरोबर सेलिब्रेट करणार आहात। आणि हे असं एक यश, खूप त्या यशाची किंवा अपॉर्च्युनिटीची तुम्ही वाट बघत होता। ॲज अ प्रमोशन असेल किंवा नवीन काहीतरी तुमचं जॉबची तुमची एक हे येणार असेल, ते येतंय आणि तुम्हाला एक नवीन जी संधी आहे ती संधी मिळते। एखादं तुम्ही प्रपोजल टाकलेलं असेल तर ते प्रपोजलसुद्धा पास होते। तर अशी काहीतरी एनर्जी आहे आणि त्याचं तुम्ही जे सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन करताय। तुम्ही एक परीक्षा पास झालेला आहात, तुम्ही एक परीक्षा पास करताय आणि त्याचं हे यश आहे, त्याचा हा आनंद आहे जो तुम्ही सेलिब्रेट करताय। पण हा आनंद जेवढा तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त श्रीकृष्णांना आनंद आहे, कारण त्यांचा विश्वास तुमच्यावर होता। त्यांचा विश्वास तुमच्यावर होता की तुम्ही ही परीक्षा पास करणार। असं बऱ्याच अशा सिच्युएशन्स आल्या की म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी हे करू शकतोय किंवा नाही करू शकत। असं बरेच वेळा तुम्ही स्वतःवर सुद्धा म्हणजे असं हे घेतल्यासारखं, असं स्वतःवर सुद्धा विश्वास तुमचा डळमळीत झाला की मी करू शकते का, किंवा मी हे करू शकतोय का, तर माझ्याकडनं हे होईल का। तर नक्कीच, आणि म्हणूनच श्रीकृष्णाचा गुलाल उधळत आहेत तुमच्या आनंदाचा, उत्साहाचा, तुमच्या यशाचा। तुमचं यश जितकं तुम्हाला आनंद होतंय त्याच्यापेक्षा खूप असं आनंद श्रीकृष्णांना होतंय आणि खूप छान मेसेज कनेक्ट झाला। थँक्यू सो मच कृष्णा। आणि खूप छान सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात लवकरच घेऊन येत आहेत कृष्णा, कारण एक मोठी सायकल संपवलेली आहे तुम्ही। अशी सायकल जी म्हणजे खूप टफ होती आणि श्रीकृष्णांचं त्यामध्ये मार्गदर्शन होतं, त्यांची साथ होती, त्यांचा विश्वास तुमच्यावर होता, तुमचा विश्वास त्यांच्यावर होता। ॲज अ सारथी, ॲज अ भाऊ किंवा ॲज अ कुणी, असं तुम्ही ज्या रोलमध्ये श्रीकृष्णांना बघितलेलं आहे त्या रोलमध्ये त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आहे, साथ दिली आहे, तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढे गेलेले आहात। म्हणूनच श्रीकृष्णांना अभिमान आहे तुमचा आणि ते तुम्हाला प्राऊड वाटतंय त्यांना। असं खूप प्राऊड वाटतंय त्यांना। थँक्यू सो मच कृष्णा। चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि नक्कीच श्रीकृष्ण उधळत आहेत गुलाल तुमच्या यशाचा। तर बघूया काय हे यश। मी काय म्हणलं आता तुम्हाला, एक सारथी म्हणून एक मार्गदर्शन त्यांनी केलं खूप आयुष्यात। तुमचं शिक्षण असेल, तुमचे कार्मिक सायकल तुम्ही पूर्ण करत असाल किंवा शिक्षण असेल, करिअरमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, जिथं कुठं तुम्ही हे करताय तिथं तुम्हाला म्हणजे खूप शॉर्ट्स आणि खूप त्रास आणि खूप सगळ्या अशा ह्याच्यामध्ये जाळ्यात तुम्ही अडकला होता की त्या जाळ्यातनं बाहेर पडणं सोपी गोष्ट नव्हती। तर त्या जाळ्यातनं श्रीकृष्णांनी तुम्हाला बाहेर काढलं आणि एका छान अशा सुकर रस्त्यावर मार्गदर्शन करत त्यांनी तुम्हाला पुढे आणलं। एंजल्सची तुम्हाला साथ होती, तुमच्या आजूबाजूला दिव्यशक्तींचा घेरा होता आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यातनं हा सगळा पसारा जो विस्कटलेला होता तो सगळा बाजूला सारून जो खरंच गरज नाही आहे तुमच्या आयुष्यात, ज्या एनर्जीज आहेत ज्या तुम्हाला थांबवतायत, ज्या तुम्हाला अडथळा आणतायत तुमच्या आयुष्यात, तुमच्या मार्गात, त्या सगळ्यांना बाजूला काढून
तुम्हाला तुमचा रस्ता आणि तुमच्या मार्गावर पुढे घेऊन जात आहेत श्रीकृष्ण, आणि म्हणूनच त्यांना अभिमान आहे तुमचा. हे सेलिब्रेशन उगीच नाही आहे, हे साथ त्यांच्या विश्वासावर तुम्ही या नावेत बसलाय. ही नाव जशी आहे, ही नाव म्हणजे तुम्हाला तुमचा रस्ता, ही एक नदी आणि एक प्रवास पार करण्याचा हे आहे, आणि एक शांत असा प्रवास, अशा अडखळीत अशा प्रवासामधून तुम्ही बाहेर पडलाय, आणि एका शांत अशा प्रवासामध्ये प्रवासात ते तुम्हाला घेऊन जात आहेत. आणि त्या प्रवासाचे जे असे ते हे उडतात की नाही नावेचं हे, ते म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्णांनी तुम्ही त्यांच्या विश्वासावर त्या नावेत बसलाय, तुम्ही त्यांच्या विश्वासावर तुम्ही पुढं जाताय. मार्गदर्शन तुम्हाला माहीत नाही आहे तुम्हाला कुठं जायचं आहे, पण तुमचा विश्वास श्रीकृष्णांवर होता म्हणून तुम्ही त्या नावेत बसला आणि ते तुम्हाला घेऊन चाललेत. रियालिटी आहे. नक्कीच ज्यांच्याशी रिडिंग रिझोनेट होते, ही मी नक्कीच वाट बघेन कमेंटमध्ये की ही रिडिंग कोणाशी रिझोनेट होते, कोण कमेंट बॉक्समध्ये मला सांगते की ही रिडिंग त्यांच्याशी का रिझोनेट होते, का कोणी विश्वास ठेवला श्रीकृष्णांवर, की त्यांच्या तुमचं जे लाईफ पर्पज आहे आणि तुमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे, त्या प्रवासावर चालताना त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालंय, ॲज अ सारथी म्हणून मार्गदर्शन मिळालंय. तुम्ही ज्या रूपात श्रीकृष्णांना बघताय त्या रूपात तुम्ही त्यांचं मार्गदर्शन मागितलंय, त्यांनी दिलंय आणि देतात. कारण त्यांनी एकदा हात पकडला तर ते सोडत नाहीत, कारण त्यांचा विश्वास असतो की ही त्यांची सोल, ही एनर्जी अशी आहे की जिथं नाही तीही हारणार नाही. हा त्यांचा विश्वास तुमच्यावर होता. म्हणजे तुम्हालाही स्वतःबद्दल थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल की मी हे करू शकेन की नाही, पण श्रीकृष्णांना विश्वास होता की हे तुम्हीच करू शकताय. म्हणून त्यांनी तुमच्या आयुष्यात हा हस्तक्षेप केला, प्रवेश केला, तुम्हाला साथ दिली, तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढे चालले. आणि म्हणूनच श्रीकृष्ण आता गुलाल उधळत आहे तुमच्या यशाचा, कारण तुमच्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला आहे की तुमच्या ह्या यशाचा आनंद होते. आणि थँक्यू सो मच कृष्णा. फक्त सेलिब्रेशन आहे इथं. थँक्यू. आपल्या ह्या रिडिंग सगळ्या ज्या आहेत त्या टाईमलेस असतात. ज्या क्षणी तुमच्या समोर येतील त्यावेळी श्रीकृष्णांना असेल, तुमच्या आराध्यांना असेल, दत्तगुरूंना असेल, तर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल, म्हणून हा मेसेज तुमच्याबरोबर रेझोनेट होईल किंवा त्याच वेळी तुमच्या समोर येईल. तर नक्कीच एक सेलिब्रेशन येते, एक आनंद येते, एक आनंदाचं तोरण तुम्ही बांधताय, यशाचं तोरण बांधताय. खूप सारं सेलिब्रेशन आहे. आणि एक म्हणजे त्याचं विवाहाचं सुद्धा मी हे करेन की जर तुम्ही कोणी अशी एनर्जी आहे, जर तुम्ही तुमच्या विवाहाची वाट बघत असाल, काय अडथळे येत असतील, काय प्रॉब्लेम्स येत असतील, जर फॅमिलीमध्ये कोणतंही शुभ कार्य होताना खूप अशा अडचणी येत असतील, होत नसतील पूर्ण, तर ते सुद्धा अडथळे श्रीकृष्ण दूर करतायत आणि तुमच्या फॅमिलीमध्ये अशी खूप मोठं असं शुभ कार्यसुद्धा लवकरच होतं आहे. आणि एक सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते, एक आनंदाचं असं तोरण तुम्ही बांधताय, यशाचं तोरण बांधताय. आणि हा सगळा यशाचा गुलाल उधळत श्रीकृष्ण तुमच्या फॅमिलीमध्ये येत आहेत, प्रवेश करतायत. ते असं म्हणजे आनंदानं प्रवेश करतायत, तेच तुमच्या आयुष्यात येत आहेत. आणि जेव्हा कृष्ण येतात तेव्हा खूप छान अशी एनर्जी असते, खूप त्यांचं ब्लेसिंग्स असतात, त्यांचे आशीर्वाद असतात. आणि असे खूप आशीर्वाद त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. त्यांचा ह्या प्रवासावर तुम्ही विश्वास ठेवला, श्रीकृष्णांवर विश्वास ठेवला, आणि म्हणूनच एवढं मोठं सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात ते घेऊन येत आहेत आणि तुम्हाला ते घेऊन जात आहेत अजून एका मोठ्या प्रवासावर, जो प्रवास खूप सुखकर आहे, ज्ञानाचा आहे. आणि तुमचं अस्तित्व, तुमचं एक वेगळं अस्तित्व, तुमचं नाव, तुमचा रुतबा, तुमचा रुबाब, तुमचा आत्मसन्मान, तुमचा स्वाभिमान राखण्यासाठी जे योग्य जे कार्य आहे, ते कार्य तुमच्या आयुष्यात लवकरच ते घेऊन येत आहेत. आणि ह्याचं सेलिब्रेशन हे तुम्ही इथं करताय. आणि हे त्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते, त्यांच्या मार्गदर्शनामुळे येते. कारण श्रीकृष्णांचं मार्गदर्शन म्हणजे नाही, त्याला तोड नाही आहे, त्या मार्गदर्शनाला तोड नाही आहे. कारण सगळंच आयुष्याचं सगळं सार त्यामध्ये आहे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये. आणि त्या मार्गदर्शनावर तुम्ही विश्वास ठेवला, श्रीकृष्णांवर विश्वास ठेवला, आणि म्हणूनच ते तुमच्या यशाचा गुलाल उधळत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू कृष्णा. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि हा प्रवास मी तुम्हाला आत्ता तेच म्हणलं, जे कार्य, एक नवीन कार्य सुरू होते, एक नवीन प्रवास सुरू होते, जो सुखाचा आहे, जो शांततेचा आहे, जो असा प्रवास आहे
जो एक मला असं इथं मेसेज खूप क्लिक होते, जो जुन्या पहिल्या राजे महाराजे ते असं हे होतं ना, असं घोड्यांवरून जायचं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये राज्यामध्ये एका वेगवेगळे विषय असतील किंवा वेगवेगळे असे म्हणजे जे समाजाला प्रेरित करण्यासाठी असेल किंवा नवीन एक काहीतरी नवीन विषय असतील किंवा नवीन एक मार्गदर्शन असं जे करत होते, म्हणजे समाजातले अंधश्रद्धा दूर करण्यासाठी असेल किंवा नवीन काहीतरी सांगण्यासाठी, नवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तेव्हा जे साधन होतं ते असं हे होतं, घोड्यांवरून ते असं जात. तसं तसं हा प्रवास हा तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय की तुम्ही तुमच्या आयुष्याचा असा प्रवास सुरू करताय जो एक नवीन आहे, नवीन प्रवास आहे. तो तुम्ही श्रीकृष्ण तुमच्याबरोबर आहेत आणि ते अगदी तुम्ही त्या प्रवासाकडं तुम्ही आता चाललेले आहात आणि हे सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात म्हणूनच कृष्णा घेऊन येत आहेत आणि ते गुलाल उधळत आहेत तुमच्या यशाचा. थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू सो मच. मला ही रीडिंगच खूप अशी पॉझिटिव्ह अशी झाली. थँक्यू. हा एक सुखाचा आणि एक समृद्धीचा सुखकर असा प्रवास तुम्ही करताय, कारण या प्रवासामध्ये तुमच्याकडं नॉलेज आहे. इथं तुमच्याकडं नॉलेज नव्हतं, तुम्हाला माहीत नव्हतं तुम्ही कुठं चाललाय. तुम्ही फक्त बसलाय याच्यामध्ये, तुम्ही फक्त नावेत बसलाय, फक्त विश्वासावर श्रीकृष्णांच्या की ते घेऊन जाणार आहेत, ते आहेत ह्या विश्वासावर तुम्ही बसलाय. पण या प्रवासापासून इथपर्यंतच्या प्रवासापर्यंत खूप तुमच्या आयुष्यात यामध्ये सुद्धा खूप संघर्ष तुमचा झालाय, खूप त्रास झालाय, खूप सगळं भोगलंय तुम्ही यामध्ये सुद्धा. कार्मिक सायकल होती याच्यामध्ये आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप सहन केलंय. ॲज अ विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा असू दे, त्यांना कोणीतरी कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या अभ्यासात किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना कुठंतरी डावलण्याचा आणि बरेच वेळा असं होते की मुलांना किंवा समोर जी आपल्या एनर्जी आहे तिच्यातले चांगले गुण दाखवण्यापेक्षा चुकीचे गुण दाखवले जातात आणि तिच्या एनर्जी लो केले जाते. अशा सुद्धा काही एनर्जी इथं असतील तर त्यांच्यामधले सुद्धा उत्साह, अगदी त्यांनी श्रीकृष्णावर विश्वास ठेवलाय, त्यांच्यामधला उत्साह वाढवलाय श्रीकृष्णाने, म्हणूनच त्यांच्या आयुष्यात हे सेलिब्रेशन येते आणि लवकरच हा प्रवास तुमचा सुरू होते. कारण या प्रवासामध्ये एक संघर्ष होत आहे, कार्मिक सायकल होते आणि त्या कार्मिक सायकलचा द एंड होतोय आणि एक हॅपी फॅमिली सेलिब्रेशन, आनंद, नवीन प्रवास, सुख समृद्धी आणि सगळा आनंद सगळीकडे आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण जल्लोषात असं गुलाल सगळा उधळत आहेत. थँक्यू सो मच कृष्णा. युअर थर्ड आय इज ओपन, सी ट्रूथ फॉर वॉट इट इज, फॉलो युअर इंट्युएशन. तर श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत की ते तुमच्या यशाचा गुलाल तर उधळत आहेच, पण तुमचे स्पिरिट गाईड्स असतील, तुम्हाला जे डाउनलोड्स येत आहेत, जे मेसेजेस येत आहेत, जे इंट्युएशन्स तुम्हाला येत आहेत, ते इंट्युएशन्सवर तुम्ही फॉलो करायचे आहेत आणि तुम्हाला जे डाउनलोड्स येत आहेत, जे मेसेजेस कुठूनही तुम्हाला मिळत असतील, तुम्ही काय एखादे ग्रंथ वगैरे वाचत असाल, टीव्हीच्या ह्याच्या माध्यमातून असेल आणि काही कुठूनही तुम्हाला एखादा असा मेसेज तुमच्या समोर आला, जो तुम्ही एखादा असा विचार काहीतरी करताय तुमच्या समोर जर तो मेसेज आला तर त्या मेसेजवर थोडंसं तुम्हाला विचार करण्यासाठी सांगितलं जाते, कारण त्यातूनही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तर तुमचं थर्ड आयवर सुद्धा काम करण्यासाठी जे रेकी हिलर आहेत, आपल्या चॅनलला रेकी हिलर सुद्धा आहेत, जे रेकी हिलर आहे, जे चक्राजवर काम करतात, त्यांच्यासाठी महत्त्वाचा इथं मेसेज आहे श्रीकृष्णाने तुमच्यासाठी दिलाय की तुम्हाला तुमच्या थर्ड आयवर काम करायचंय, चक्राजवर काम करायचंय. कारण जेव्हा तुम्ही चक्राजवर काम कराल तेव्हा तुम्हाला जे डाउनलोड्स येतील त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. तर ते त्यासाठीच तुम्हाला सांगतायत, कारण तुम्हालाही खूप पॉवरफुल असे मेसेजेस त्यांना द्यायचे आहेत. तर तुम्ही थर्ड आयवर काम करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं. जर चक्राजवर नक्कीच ज्यांच्यासाठी हा मेसेज आहे त्यांनी चक्राजवर काम करावं, असा खूप मोठा मेसेज आहे. आणि एक दैवी किमया इथं होते, न भूतो न भविष्यती, असा एक म्हणजे अशा तुमच्या आजूबाजूच्या एनर्जीजना असं वाटलं असेल की आता हा संपला किंवा आता ही संपला, ज्याचं काही होऊ शकत नाही किंवा आता हरलेत असं ज्यांना वाटत होतं की नाही, त्यांच्या समोर अशी एक आश्चर्यचकित करणारी घटना घडणार आहे किंवा असं काहीतरी एक नवीन असं मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात घडते की तुम्हाला म्हणजे
त्यांना त्यांचे काय ते होश उडले असं म्हणतात की नाही, तसं त्यांचा स्वतःवर सुद्धा हे राहणार नाही. असं इतकं मोठं आश्चर्यचकित करणारी अशी एक दैवी किमया लवकरच हे होते. कारण तुम्ही जी चॅलेंजेस आहेत, तुम्ही काय तुमचे करंट चॅलेंजेस आहेत याच्यामधून तुम्हाला श्रीकृष्ण बाहेरच काढतात. कारण खूप मोठं एक उद्देश आहे, तुमच्या आयुष्याचा एक उद्देश आहे. हे जे आयुष्यात छोटे मोठे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी तुम्ही बनलेले नाही आहात. तुम्हाला एक खूप मोठं सेलिब्रेशन आहे. हे तर सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येतेच, पण याच्यापेक्षा मोठंही असं तुम्हाला काहीतरी करायचं आहे. तुमचं ध्येय मोठं आहे, तुमचं लाईफ पर्पज मोठा आहे आणि तिथपर्यंत श्रीकृष्ण तुम्हाला घेऊन जात आहेत आणि त्या प्रवासाला ते तुम्हाला घेऊन जात आहेत. तर इथं तुम्हाला हे सांगितलं जाते की त्या करंट चॅलेंजेसमध्ये तुम्ही अडकून पडायचं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला श्रीकृष्ण त्या करंट चॅलेंजेसमधनं बाहेर काढतायत. असं स्वतःला काय म्हणजे कोणतीही गोष्ट एखादी तुमच्यापासून गेली असेल तर स्वतःला दोष न देण्यासाठी श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात, कारण त्याच्यापेक्षा खूप मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात होणार आहे. थँक्यू सो मच कृष्ण. आणि कर्मा रिलीजिंग, हे कर्माचं कार्ड खूप वेळा रिडिंगमध्ये येतं. कारण जोपर्यंत कर्माज आपण रिलीज करत नाही, जोपर्यंत श्रीकृष्ण आपल्या आयुष्यात प्रवेश करत नाही, तोपर्यंत आपल्या कर्माची सायकल सुरूच होत नाही. कर्माची सायकल आपण लाईफ असं जगत असतोय, पण कर्माची सायकल कधी सुरू होते? खरं तरी अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा येते तेव्हाच श्रीकृष्ण आपला हात धरतात. म्हणजे त्या सायकलमध्ये आपण विश्वास सोडत नाही. तुम्ही विश्वास नाही सोडला परमेश्वरावरचा, श्रीकृष्णावरचा विश्वास सोडला नाही, म्हणून त्या कर्माच्या ह्याच्यामध्ये सुद्धा श्रीकृष्णाने तुम्हाला तुमचा हा म्हणजे हातच त्यांनीच घासागच्च पकडलाय, तुम्हाला असा धरलाय, तुम्हाला ते सोडणे आणि या सगळ्या ड्रामामधून ते तुम्हाला बाहेर काढताय. जे करंट चॅलेंजेस आहेत तुमच्या आयुष्यात, पैसा नसेल, अबंडन्स नसेल, फॅमिलीचे प्रॉब्लेम्स असतील, हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील आणि या सगळ्यामध्ये तुम्ही अडकून पडलाय. तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे किंवा खूप मोठं काहीतरी करायचं आहे, करून दाखवायचं आहे आणि तुम्हाला त्या ह्याच्यामधून इतक्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत, कर्तव्यांच्या जबाबदाऱ्या, त्या ओझ्याखाली तुम्ही दबले गेलाय, तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही. तर नक्कीच लवकरच अशी एक दैवी किमया आश्चर्यचकित करणारे मिरॅकल्स असे तुमच्या आयुष्यात घडत आहेत की त्यातनं तुम्हाला त्या करंट चॅलेंजेसमधनं श्रीकृष्ण बाहेर काढतायत आणि तुमच्या यशाचा असा गुलाल उधळत आहेत की तुम्हाला जे खरंच करायचं आहे, खरंच जे तुमचं लाईफ पर्पज आहे, त्या लाईफ पर्पजपर्यंत ते तुम्हाला घेऊन जातात. आणि सत्याचा आवाज जो ट्रू आहे, जे तुम्हाला करायचं आहे, कारण तुम्ही अशी सोल आहात जी खरं जे सत्य आहे त्या सत्याच्या बाजूनं तुम्ही आहात. तुमचा आवाज खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही जे बोलताय, तुमचं म्हणजे तुम्ही ॲज मी तर हे सांगेन की तुम्ही एखादा बोलण्याचा कोणताही एक हे करत असाल, मी असं नाही सांगेन की टॅरो रीडर असाल किंवा तुमच्या आयुष्यात जर म्हणजे बोलताना ते हे असतं की ॲज स्पीकिंग, तुम्ही कोणत्याही विषयावर असं भाषण वगैरे म्हणजे भाषणं करत असाल, देत असाल, स्पीच हे सगळं असं करत असाल, तर तिथंसुद्धा तुमच्या आयुष्यात त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यात असा तो तुमचा जो आवाज आहे तो प्रकर्षानं बाहेर काढतायत कृष्ण, प्रकर्षानं बाहेर काढतायत. तुम्ही कितीही त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कितीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते थांबू देणार नाहीत आणि म्हणूनच ते यशाचा गुलाल उधळत आहेत. कारण त्यांना माहीत आहे हा सत्याचा आवाज बाहेर आला, हा खराचा, हा न्यायाचा आवाज आहे आणि हा बाहेर आला तर ही सोल खूप धमाकेदार आहे आणि तोच धमाका त्यांना करायचा आहे. त्याच विश्वासावर त्यांनी तुम्हाला बाहेर ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे असं तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत. आणि म्हणूनच त्यांचं हा यशाचा गुलाल तुम्ही लवकरच उधळत आहे. लाईफ फोर्सनं येत आहे. तुम्ही ही जी तुमची शक्ती आहे ही खूप फोर्सनं तुमच्यातनं बाहेर येते आणि खूप असा अबंडन्स आहे, खूप सुख आहे, समाधान आहे आणि एक ट्रू सेल्फ जो डार्कनेस आहे तो तुमच्या आयुष्यातनं बाहेर काढला जातोय. जो डार्कनेस आहे, जे तुम्हाला थांबवते, ब्लॉकेजेस आहेत आणि तुम्हाला थांबवण्यासाठी अशा ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अडथळे बनून जे राहते ते अडथळे सगळे दूर करतायत. त्याने एक तुमचं रूट चक्र ॲक्टिवेट होते. मला इथं हे दिसतंय तुमचा जो फायनान्शियली जो प्रॉब्लेम आहे हेल्थचा, मी तर तुम्हाला ते सांगितलं. कारण का ते सगळं निघून जाते तर तुमचं रूट चक्र ॲक्टिवेट होतं आणि जेव्हा रूट चक्र ब्लॉक असतं तेव्हा आयुष्यातले हे सगळे ब्लॉकेजेस निर्माण होतात. तर ते रूट चक्र ॲक्टिवेट होतं. आणि सॅक्रेड द विजन चूज फॉर गिव्ह मी नक्कीच इथं हे सांगेन, सॅक्रेड विजन चूज
to forgive in order to heal. See the light in all. Remember that love has no boundaries. हां, तुमच्या प्रेमाला, तुमच्या सुखाला म्हणजे कशालाही तुमच्या मर्यादा घालू नका, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात. ह्या जो सत्याचा आवाज, तुमचं कुठलंही असू दे, लाईफ पर्पज असू दे, तुमचं कुठलंही कार्य असू दे, तुमचं प्रेम असू दे, त्याला मर्यादा ठेवायच्या नाही आहे. कुठलीही मर्यादा म्हणजे ॲज अ मर्यादा म्हणजे असं मर्यादा म्हणजे मी हे करू शकत नाही किंवा मी हे करणार नाही, असं एखादा सत्याचा आवाज. तुम्ही असं एक स्पीकर लाव, तुम्ही एका विषयावर तुम्ही जर मार्गदर्शन करत असाल, तुम्ही घेत असाल, तुम्हाला बोलायचं असेल, सांगायचं असेल, तर तुमचं थॉट चक्रही ओपन होतं आहे. तुम्हाला जे मी हे बोलू का नको किंवा सांगू का नको, तर असं एक न्यूनगंड मनात आणायचा नाही आहे. कोणत्याही जे कार्य करताना बॉर्डरीज तुम्ही ठेवू नका. दिलखुलास बिनधास्त तुम्ही ते करा, त्यात तुम्हाला यश आहे, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि थँक्यू सो मच कृष्णा. थँक्यू. मी खूप हे करत होते आणि तुम्ही बघाल श्री राधा आणि श्रीकृष्ण. मला आज खूप असे म्हणजे खूप स्ट्रॉंगली मी कनेक्ट होत होते ह्या मेसेजेसची. थँक्यू सो मच कृष्णा. थँक्यू. तर कृष्णा तुमच्यावर खूप प्रेम करतायत आणि एकटे कृष्णाच हा तुमच्या यशाचा गुलाल उधळत नाही आहे, तर श्रीराधासुद्धा गुलाल उधळता येतो. कारण तुमच्या आयुष्यात अबंडन्स येते, सेलिब्रेशन येते, सुख येते, नवीन प्रवासाची सुरुवात होते आणि आयुष्यात सगळं असं फोर्स नवीन सुरू होते, कर्मा रिलीज होते आणि जे यश, जो विश्वास त्यांनी तुमच्यावर ठेवला, त्या विश्वासाचं तुम्ही सोनं केलेलं आहे, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. जो स्पिरिच्युअल गायडन्स तुम्हाला जो दिला गेला किंवा जो तुम्हाला दिला जातोय, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय, त्याच्या मार्गावर तुम्हाला पुढं जाताय. जिथं जे मेसेजेस तुम्हाला दिले जातात, त्या मेसेजेसवर तुम्ही पुढं जाताय, विश्वास ठेवताय. तुम्ही कमिटमेंटवर विश्वास ठेवताय. श्रीकृष्णाने जे तुम्हाला कमिट केलेलं आहे की ते तुमच्याबरोबर आहेत, त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते खूप अनकंडिशनल प्रेम करतायत. त्या सगळ्या सोल फॅमिलीवर खूप प्रेम करतायत आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर तुमच्यातलं प्रेम त्यांनी जागर केलं. जर कुठंतरी तुमचं हार्ट चक्र ब्लॉक होतं, तर ते हार्ट चक्रसुद्धा श्रीकृष्णांनी ओपन केले आणि राधा तर आहेतच. तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये सगळीकडं हार्मोनी घेऊन येत आहेत श्रीराधा. आणि खूप छान असं नटणं असेल, खूप छान आवरणं, हे सगळं तुमचं आता म्हणजे ज्या मटेरियल गोष्टी, लक्झरी लाईफ जी तुमची नव्हती किंवा जे तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, मागत होता, बरेच असे प्रॉब्लेम्स होते की तुम्हाला सगळं असं पाहिजे होतं, हवं होतं, पण तुम्हाला नाही मिळालं. खूप मोठ्या अपेक्षा नाही आहेत, छोट्या तुमच्या अपेक्षा असतील, पण त्या अपेक्षासुद्धा तुमच्या पूर्ण होत नव्हत्या. कारण ही कार्मिक सायकल सुरू होती आणि या कार्मिक सायकलमुळं सगळे ब्लॉकेजेस आयुष्यात येत होते. तर नक्कीच कृष्णा सांगतायत तुमची भक्ती आणि हे जे सगळं सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते, हा जो उत्साह येतोय, हा जो अबंडन्स येतोय, हे फळ आहे तुमच्या भक्तीचं. तुमची भक्ती, समर्पण, त्याग जो तुम्ही केलेला आहे, जे प्रेम परमेश्वरावर केलेलं आहे, तुमच्या कर्मावर जे तुम्ही प्रेम केलेलं आहे. कारण जेव्हा श्रीकृष्ण आयुष्यात यश देतात किंवा मार्गदर्शन देतात, ते आयुष्यात प्रवेश करतात, तेव्हा तुम्ही तुमचे कर्माज खूप प्रामाणिकपणे करत असताय आणि ते तुमचे जे कर्माज आहे ते तुम्ही खूप प्रामाणिकपणे, खूप खरेपणाने केलं आहे. म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात असा यशाचा धमाकेदार असा गुलाल उधळतायत, लावतायत. तुम्हाला प्राऊड फील करतायत. तुमच्यावर खूप अभिमान आहे. राधाकृष्णांना खूप अभिमान आहे, कारण तुम्ही खूप एक प्रेमळ सोल आहात, खूप पॉझिटिव्ह सोल आहात, सकारात्मक सोल आहात आणि सगळ्या तुमच्या आनंदामध्ये तुम्ही सगळ्यांना सामावून घेता. पण जेव्हा तुम्ही दुःखी असता, तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं मार्गदर्शन हवं असतं, तेव्हा तुम्ही यांच्याजवळ असता, यांच्या समोर असता. कारण तुम्हाला शेअर करायला आवडतो आनंद आणि घ्यायला आवडतं, दुसऱ्याच्या सहभागी व्हायला आवडतं, दुसऱ्याच्या दुःखात, दुसऱ्याच्या त्याला काय वाटते किंवा त्याला कुठं आपण मदत करू शकतो किंवा त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, या सगळ्यामध्ये तुमची धडपड चाललेली असते. तर हे श्री राधाकृष्ण म्हणूनच तुम्हाला त्यांनी ब्लेस्ड केले आणि म्हणूनच त्यांची खूप आवडते आणि प्रेमळ सोल आहात तुम्ही आणि म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात असा गुलाल उधळत आहेत जो खूप जल्लोषमय असेल. थँक्यू सो मच कृष्णा आणि हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. कमेंट करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. थँक्यू सो मच. बाय.